सकाळी सकाळीच टी व्ही लावला होता आणि एक दुर्दैवी बातमी बघण्यामध्ये आली. ते म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अतिशय धैर्यशील असे नेते अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्यानंतर काही वेळाने असंही कळलं की त्यांचं त्याच्यामध्ये दुर्दैवी निधन झालं. महाराष्ट्रातल्या सर्वच नागरिकांना, सामान्य नागरिकांनासुद्धा, अगदी माझ्यासारख्या नागरिकालासुद्धा याचं खूप वाईट वाटतं आहे. माझे काही माझ्या मित्रांशी फोन पण झाले, त्यांच्याकडनं हेच ऐकायला मिळालं सगळ्यांकडनं की असं व्हायला नको होतं. म्हणजे अतिशय धडाडीचा नेता आणि माझ्या दृष्टीतनं माझं जे एक ऑब्झर्वेशन त्यांच्या बाबतीमधलं एक जे होतं ते म्हणजे असं की त्यांची कुठलीही भाषणं प्रत्यक्ष बघितलेली किंवा अप्रत्यक्ष किंवा त्यांच्या मुलाखती, त्या मुलाखतींमधनंसुद्धा कधीही त्यांनी राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये जातीपातीचं राजकारण कधीच केलं नाही, धर्माचं स्तोम केलं नाही. सतत कार्यरत असणारा माणूस. मी आत्ता रिसेंटली काही बातम्यांमध्ये सगळ्या नागरिकांपर्यंत हे अगदी माहिती झालं होतं की जर दादा येणार असतील तर ते सकाळी 6 वाजता येतात. सकाळी 6ला पोचायचे त्या ठिकाणी. म्हणजे त्याच्या आधी उठून हा गृहस्थ सगळं आवरून बाहेर पडायचा. इतक्या वेगवान पद्धतीनं त्यांचं काम असायचं. आणि जसं म्हणलं तसं त्यांच्या कार्यकर्त्यांना तर नक्कीच अवघड जाणार आहे आजचा दिवस, पुढचे काही दिवस त्यांच्या विना घालवण्यात. त्यांचे सहकारी, त्यांचे मित्र जे आहेत, आमदार, खासदार, त्यांची नेते मंडळी, त्यांनाही खूप अवघड जाते. म्हणजे ते दिसतंय बातम्यांमधनं. अक्षरशः धाय मोकलून रडत आहेत. त्यांच्या कुटुंबावरती पण हा मोठा आघात आहे, पवार कुटुंबांवरती. आणि मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं असं त्यांना वैयक्तिकसुद्धा त्यांचं खूप मोठं नुकसान आहे. खरंच प्रश्न पडतो काही वेळेला की महाराष्ट्र एवढा पुढं जात असताना परमेश्वराने असं का करावं? महाराष्ट्राचं प्रगती जी आहे ती परमेश्वरालाही बघवत नाही का? खूप मोठा आघात आहे. बोलावं तेवढं कमी आहे खरंच. आणि अवघड आहे हा धक्का पचवणं. त्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.